वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ, म्हणजे जसं की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं तसं हा काय आपल्या चॅनलवरचा शेवटचा व्हिडिओ नाहीये। आपला ह्या वर्षीच्या दसऱ्याच्या साफसफाई मधला हा शेवटचा ब्लॉग असणार आहे। तर तुम्ही बघताय गेले 4-5 दिवस झाले आपली साफसफाई सुरू होती, भांडी कपडे वगैरे सगळं, आणि पावसाने सुद्धा थोडीशी उघडीक दिली होती, त्याच्यामुळे छान आणि मस्त असे कपडे सुद्धा आपले धुवून झाले। आणि कालच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून मला प्रेम आणि प्रतिसाद दिलं की भाऊ कपडे धुवू लागले किंवा भाऊंना तुम्ही राबवता वगैरे असं तसं म्हणून, नाही का असं। पण ठीक आहे, छान वाटलं मला, तुमच्या कमेंट सगळ्यांच्या छान होत्या आणि शक्य होईल तेवढं मी सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय सुद्धा केलेले आहे। तर काल ह्यांच्या मदतीमुळे माझं 2 दिवसाचं काम काल 1 दिवसात झालं आणि काल सगळी मोठी कपडे आपली धुवून झाली होती। तर मग म्हटलं चला आता राहिलेलं उरलं सुरलं जे काय होतं ते मला करायचं होतं। पण हा जो व्लॉग आहे ना तुम्हाला, तर 2 दिवस आधीचा आहे, म्हणजे त्या व्हिडिओच्या अगोदरचा आहे। मला एडिट करायला काल टाइमच नव्हता, तो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यामुळे। तर इथं ना आता मी वरच्या दोन्ही रूम ज्या आहेत आणि जिना वगैरे सगळं, तर ते मी वरती क्लीन करायला आले होते। मग खिडकीत वगैरे जाळं वगैरे बसतं आणि पोटमाळ्यावरती तर भरपूर अशी धूळ बसली होती। आणि तुम्हाला माहिती आहे सिटीत असून सुद्धा आपण इतकी धूळ वगैरे घरामध्ये येते, मग गावाकडे असल्यावरती तर कसं होतं नाही का। मग तेच बघा आता धूळ वगैरे किती म्हणजे भरपूर अशी बसली होती। तर ते सगळं मी तर काढून घ्यायला लागले होते। म्हटलं आवरेपर्यंत 8 वाजता स्कूलनं येतील, तर आले की नाही ते बघा आता वरती पहिल्यांदा मला भेटायला वरती येतील, त्यांना खाली मम्मा दिसणार नाही ना, त्याच्यामुळे मी नॉर्मली शक्यतो असं असतं की ते ज्यावेळेस स्कूलमधून येतात त्यावेळेस मी म्हणजे दुपारचं टायमिंग असतं म्हणून थोडंसं गेस्ट रूममध्ये वगैरे असंच पडलेले असते, तर त्यावेळेस ते येतात आणि आता येतील वरती। त्यांना माहीत झालं की नाही मी खाली नाही आहे, तर ते मला शोधायला वरती येतील। तर इथं बघा आता मी जाळीची जी खिडकी वगैरे आहे तर त्याला असं म्हणजे ब्रशनं क्लीन करून घेत होते आणि तुम्ही बघू शकता त्यातनं धूळ किती उडते। आणि जसं जसं मी ब्रश फिरवलं ना तसं तसं त्या जाळीची जी होलं आहेत ना ती सगळी अशी एकदम रिकामी होत होती आणि खिडकीच्या पलीकडचा व्ह्यू म्हणजे आपल्या आंब्याची बाग एकदम स्पष्ट आणि खूप छान अशी दिसत होती त्याच्यामध्ये। खिडकीमधून व्ह्यू पाहायला गेलं तर खरंच खूप छान वाटतं बरं का। आणि आता इकडं बघा ड्रेसिंग टेबलवरचं वगैरे सगळं काढून घेतलं आणि खाली ना मग 8 वाजता तर नव्हते, त्याच्यामुळे इथं काही लुडबुड त्यांची नव्हती, मग मी एकटीच होते। आरोच्या पप्पांना एक काम होतं आणि आत्ती पण खाली होत्या। मग म्हटलं चला आता मुलं येईपर्यंत आता काही आपण तोपर्यंत एकटंच करावं लागणार आहे आपल्याला। आणि इथं बघू शकताय बघा एवढा सगळा कचरावरून निघालेला आहे सगळा पूर्ण। आणि आता हे सगळं मी इथं झाडून वगैरे घेते पटपट, कारण मला असं वाटतं की बराच टाइम लागणार आहे आता मला ह्याच्यासाठी सगळं आवरून घेण्यासाठी। पाण्याची बॉटल तेवढी आणि माझा फोनचा चार्जर पण घेऊन बरं का, माझा फोनचा चार्जर पण काढून घेऊन येत आणि पाण्याची बॉटल घेऊन येत। आणि इथं तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे बघा आरव दादा सुद्धा आलाच वरती आणि बघत होता तो की काय काय करते मम्माचं काय काम चाललंय असं म्हणून, तर लगेच आंघोळ करून फ्रेश होऊन येतो बोलला। तर आता तो गेला म्हटल्यानंतर आता आस्था सुद्धा येईल, हो की नाही। पण आता इथे ना तर साफसफाईमध्ये पण खरं तसं बघायला गेलं तर ना की सगळं आणि कोपरा ना कोपरा ज्यावेळेस खरं स्वच्छ होतं ना त्यावेळेस असं वाटतं की खऱ्या अर्थानं दसरा आपला साफसफाई झालेली असते। आणि दुसरं म्हणजे दसऱ्या एवढं फ्रेश आधीमध्ये कधीच आपल्याला वाटत नाही। किती पण वेळा तुम्ही साफसफाई करा, सगळा कोपरा ना कोपरा काढा, पण दसऱ्याची ती साफसफाई ती दसऱ्याचीच असते, हो की नाही। आहात ना तुम्ही या मताशी सहमत तर मला नक्की कमेंट करा। हां, तर इथं आता मी कचरा भरतच होते तोपर्यंत आस्था आली बघा। भाजी मला सांग कशी लागली, कशी असं नव्हती का मस्त ना। आणि इथं आता तुम्ही बघितलंच बघा आस्था आलेले स्कूलनं, तर आता चालली ती खाली आंघोळीला आणि आरव दादा तोपर्यंत आवरून सुद्धा आला होता। तर तो म्हणला मम्मा मी ड्रेसिंग टेबल क्लीन करून घेतो, तर तो लागला इकडे तयारीला आणि लगेच परत आस्था सुद्धा आवरून आली। आणि मग ती काय नाही बसली होती आपली शांत, तिला थोडीशी झोप यायला लागली होती त्याच्यामुळे मग इकडे लगेच परत मी खिडक्या वगैरे सगळ्या कुलींना मी इथं क्लीन करून घेतल्या। आणि आस्थाचं आणि माझं डिस्कशन असं चालू होतं की आस्थाने सांगितलं होतं मला टिफिनला मम्मा मला आज भाजी द्यायची नाहीये म्हणून, पण मी तिला न सांगता गपचूप तिच्या टिफिनमध्ये भाजीचा रोल दिला होता आणि ती सांगत होती की मला खूप आवडला म्हणून। तर इथं बघा आता ही आमची जाऊबाईंची रूम आहे तुम्हाला तर माहिती नाही म्हणून म्हटलं, तर ते सुद्धा इकडून क्लीन करून घेतलं। आणि बाहेर छतावर बघू शकताय पक्ष्यांनी ना एवढा कचरा केला होता, म्हणजे असं खिडकीमध्ये ना बराच कचरा आणून ठेवतात घरट बनवण्यासाठी वगैरे नाही का असं, तर गोडावनमध्ये असतेच असते पण इथं घराच्याच इथं पण असतात। आणि वारं वगैरे जोराचं सुटलं ना तर भरपूर असा कचरा छतावरती गोळा होतो। तर ती रूम वगैरे सगळ्या दोन्ही आवरून घेतल्या आणि त्याच्यानंतर छतावर पूर्ण झाडू मारून घेतला आणि तसंच लगेच आतमध्ये सुद्धा मी तर झाडू
मारून घेतला, कारण बाहेरची जी हवा येते ना तर दाराच्या खालून असं थोडासा गॅप असतो ना आपला, तर तिथून थोडीशी हवा येते. म्हणजे तिथून आम्ही पाठीमागं असं काही ना काहीतरी कपडा वगैरे लावून ठेवलेला असतं, पण जोराची हवा सुटली की ते येतच आतमध्ये कचरा. तर ते सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता रूमला पोचा वगैरे लावून घेऊया. तर इथं आता मी आमच्या रूमला इथं पोचा वगैरे अगोदर लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग इकडं रोहिणीची म्हणजे जाऊबाईंची जी रूम आहे तर तिकडं मी गेले पोचा लावायला. आता मला असं ते जाऊबाईंची माझी असं सांगताना सुद्धा मला चुकीचं वाटतं, पण तुम्ही आता नवीन आहात ना कोण कोण आपल्या चॅनलवरती, तर तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी सांगते, नाहीतरी असं काही नाही, सगळं आपलंच असतं. हां, तर इथं बघा आता सगळ्या दोन्ही रूम वगैरे आपल्या क्लीन करून झालेले. आणि इकडं मग आता तुम्ही बघितलंच रूममध्ये की आरशामध्ये तिथं आस्था शूट घेत होती आणि दादाला म्हणत होती दादा तू इकडे जा, मम्मा दिसत नाही म्हणून तिथं चालू होतं. आणि मग लगेच सगळं आवरून वगैरे घेतलं आणि मग म्हटलं हातासरशी लगेच बेडशीट वगैरे टाकून घेऊया, म्हणजे कसं सगळं पूर्ण रूम आवरून तयार झाली ना कसं जरा थोडं मनाला आपलंही समाधान वाटतं की बाबा हा झालेलं आहे काम. आणि डोळ्यांना सुद्धा दिसताना एकदम सगळीकडे चकचकीत आणि एकदम असं सॉफ्ट दिसतं ना, कारण धूळ असली म्हणजे ते वेगळं दिसतं आपल्या नजरेला आणि ते स्वच्छ केल्यानंतर वेगळं दिसतं, हो की नाही. तर मग इथं आता मी बेडशीट अंतरत होते तोपर्यंत आरोग्याचं सुरू होतं की उशीला कवर वगैरे घालून द्यायचे. आणि इथं मग असता मला ब्लँकेट अंतरू लागायले. आणि इथं तुम्ही बघू शकताय आता जवळपास म्हणजे सगळीच रूम आपल्यावरून झालेली आहे. इकडं असतं आणि मी तुम्हाला आरशामध्ये दिसतच असेल. आणि हे बघा असं छान मस्त आता कसं फ्रेश वाटायला लागले. पण आता बाकी सगळ्या रूमचं जे आवरलेलं आहे आता पलीकडची रूम वगैरे ते काय मी तुम्हाला तर दाखवणार नाही, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला होता. तर सगळ्या रूमचं मला दाखवेपर्यंत ना बराच टाइम म्हटलं जाईल त्याच्यामध्ये. आणि मग मी विचार केला की आता कधी तर मी होम टूर करणारच आहे, तर त्यावेळेस तुम्हाला सगळं डिटेलमध्ये मी दाखवेनच परत. आणि हा बघा एकदम वरचा जो छतवरचा दरवाजा आहे तर तिथून मी पोचा लावत खाली यायला लागले होते. आणि हे एकदम खाली दिसते का तुम्हाला एवढा जेनाय वरती आपला. तर मग म्हटलं आता परत साफसफाईसाठी वरती जायलाच नको, म्हणून मग सगळंच मी वरून पूर्ण खालीपर्यंत पुसून आणलं. आणि मी जिना पुसत होते मग ही तारोद शोध घेत होता. तर सगळं होईपर्यंत बऱ्यापैकी पूर्ण अंधार पडत आला होता. आभाळ किती भरून आले बघा, आज दिवसभर भरपूर कडक असं ऊन पडलं होतं. आत्तीने चहा ठेवलाय तर मी वर नाही असतो. घामा गुम झाले. आज लाईट तुला नव्हती दिवसभर, मग अशी आले दुपारी है ना. आत्तीच्या हातचा स्पेशल चहा. पटकन शिजावं मस्त पिऊ. आणि अगोदरच्याच व्लॉगमध्ये मी कालचा सुद्धा थोडासा व्लॉग ॲड केला, म्हटलं चला सगळे एकत्र तुम्हाला पाहायला भेटेल. तर काल तुम्ही बघितलं आपण सगळे ब्लँकेट्स वगैरे सगळे धुतले होते. मग त्याच्यानंतर दुपारी जेवण खाणे झालं, त्याच्यानंतर परत मी स्वयंपाकाला लागले, स्वयंपाक बनवून घेतला कारण मला आज हॉलची साफसफाई वगैरे करायची होती. इथं आस्ताच्या टीव्हीला म्हणजे सॉन्ग सुरू होते तर तिचा डान्स करायचा सुरू होता. आणि मग इकडं मी खिडक्या वगैरे क्लीन करायला घेतल्या होत्या. आरोचे पप्पा येणार होते पण त्यांना अचानक काम लागलं त्याच्यामुळे ते शेतात गेले होते. आणि मग तोपर्यंत मग काय म्हटलं चला आता आपणच करून घेऊया म्हटलं. आणि इथं आरोचं नाश्त्याचं सुरू होतं की ब्लँकेट अंतरून द्यायचं. आणि इथं आत्ती पण बाहेरून आल्या होत्या आणि इकडे मी खिडक्या क्लीन करत होते तोपर्यंत आत्तींनी ना जे आपण पडद्याला लावायचे जे साईडला असे पित्तळचे जे गट्टू आहेत ना तर ते आत्तींना दिले होते. तर त्यांनी ते एकदम छान मस्त असे घासायला घेतले होते. तर इथं बघा दाखवते. आत्ती घासायला आली, कसलं चमकवलं भाज्या पितांबरीने घासायचं चालू आहे. सोफा घेतलाय पुसून मी आत्ता. बघू आस्तानं घासलं. एकच मिनिट बघू आस्ता कुठलं घासलं तू. आजीला हेल्प करू लागत होती. किती चमकवले असताना सुद्धा आजी सारखं चमकवले. पाणी खाली सांडलंय तर ते पुसून घ्यायला लागले. हो
आणि जर तुम्ही बघितलं असताना आणि आजीनी मिळून दोघींनी मिळून सगळं ते घासून वगैरे एकदम चकचकीत केलं होतं. तोपर्यंत आरोच्या पप्पांनी आणि मी इकडे सोप्याचे कवर वगैरे बांधून घेतले. म्हणजे कवर असं खाली पडतात म्हणून त्याला मी पाठीमागनं ना मशीनवरती अशा लांब अशा नाड्या बनवलेल्या आहेत, अशा पट्ट्या अशा, आणि त्या खाली सोप्याच्या पायाशी बांधतो म्हणजे सोपा अजिबात हालत नाही. आणि इकडे बघा आता पडदे वगैरे लावून आपला हॉल एकदम असा रेडी झालेला आहे. आणि अशी या पद्धतीने माझी सगळी पूर्ण घराची साफसफाई आता झालेली आहे. तर कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक सबस्क्राईब करा. बाय.